हेल्दी पण हवं आहे आणि चटपटीत पण हवं आहे, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. एकदम टम्म फुगलेली चपाती घ्यायची. नसेल फुगलेली तरी काही हरकत नाही. असर फुगलेली तर त्याचा वरचा पापुद्रा काढून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यावर भरपूर सारं पिझ्झा सॉस टाकायचा. लहान मुलांना द्यायचं असेल तर पिझ्झा सॉस थोडा कमी टाकला तरी चालेल. पिझ्झा सॉस टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने त्याला छान असं पसरवून घ्यायचं. एकसारखं पसरवून घेतलं की आवडीच्या व्हेजेस जे आहेत ना, मग त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न असो, कॅप्सिकम असो, ओनियन असो, त्यानंतर बीन्स असो, तुमच्या आवडीच्या व्हेजेस तुम्ही त्याच्यावर घालायच्या आहेत. कॅरेट, टोमॅटो घातलं तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. थोडंसं लहान मुलांना द्यायचं असेल तर टोमॅटो केचप घातलं तरी चालेल. त्यानंतर व्हेजेस टाकल्यानंतर भरपूर सारं चीज किसून घालायचं. माझ्याकडे चीज क्यूब होतं, मी किसून घातले. मॉझरेला चीज असेल तर भरपूर सारं चीज घालायचं, पॅक करायचं आणि 4 ते 5 मिनिटासाठी तव्यावर पिझ्झा असा कुरकुरीत होईपर्यंत बेक करून घ्यायचा आणि मस्त गरमागरम केचपसोबत एन्जॉय करायचा. खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की बनवून पण आवडलं तर लाईक करा.